मी अजय अजय शंकर मोरे. मी तुमच्यासारखाच एक इंजिनिअरिंग स्टुडंट बर का. आता इंजिनिअरिंग म्हटलं तर तुम्हाला तर माहितीच आहे, फक्त एन्जॉय. तसंच अगदी तसंच होतं माझं इंजिनिअरिंग आयुष्य. मजेत मस्तीत आणि आनंदात चाललेलं. पण ते म्हणतात ना, आनंद फार काळ टिकत नाही. तसंच अगदी तसंच माझ्या आयुष्याला कोणाची तरी नजर लागली आणि सगळंच उद्ध्वस्त झालं. कसं? अरे हट. एके दिवशी कॉलेजला असताना आईचा फोन आला. ती मला म्हणाली की ती आणि बाबा पूजेसाठी कुठेतरी बाहेर जात आहेत. हे जसं मी ऐकलं ना, माझा आनंद तर गगनात मावे ना. हो, मी ना लगेच माझ्या 2 खास मित्रांना फोन केला आणि घरी बोलावून घेतलं. आता घरी कोणी नाही म्हटल्यावर कसली मज्जा असते हे तुम्हाला सांगायची गरज नाही ना. आम्ही ना मस्तपणे बेडरूम मध्ये कम्प्युटरवर टाइमपास करत बसलो होतो. इतक्यात माझी नजर खिडकीतून खाली एका ॲम्ब्युलन्सवर गेली आणि मी मित्रांना म्हटलं, अरे बघ ॲम्ब्युलन्स. जायला आज पण कोणीतरी गचकलं वाटतं, पण जाऊ दे ना, आपल्याला काय त्याचं, असं म्हणून मी तिकडे दुर्लक्ष केलं. पण मला काय माहिती होतं की काळ माझीच वाट पाहतोय, तो माझीच प्रतीक्षा करतोय. 10 मिनिटांनी, बरोबर 10 मिनिटांनी दारावरची बेल वाजली. मी गडबडलो, गोंधळलो. यावेळेस कोणाला धावत जाऊन दरवाजा उघडला. दरवाजा उघडून पाहतो तर डोळ्यासमोर 4 अनोळखी चेहरे 2 मृतदेह घेऊन पोलिसांच्या वेशात उभे होते. मला काही समजेल उमजेल इतक्यात जबरदस्तीने आत घुसले. मी त्यांना खूप विचारलं, अरे कोण तुम्ही, काय हवंय तुम्हाला आणि काय घेऊन येताय? पण ते काहीच बोलले नाही. मी गडबडलो, गोंधळलो. धावत जाऊन टेबलवरचा फोन उचलला आणि बाबांना फोन लावला. मी फोन करायला लावणार इतक्यात त्यातील एका माणसाने त्या 2 मृतदेहांवरची पांढरी चादर ओढली आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. अरे त्यात माझे आई बाबा बाबा सांगेल आईला, बाबा तुम्ही नाही उठा ना. 11 जुलै 2006 होतोच मुंबई सिरियल ट्रेन ब्लास्ट. साले मुठभर आतंकवादी आले आणि त्या दिवशी सुमारे 11 मिनिटात 7 स्फोट केले त्यांनी. अरे हिम्मतच कशी होते त्यांची. असं वाटतं गात चालून मारून टाकावं एकेकाचा. पण हो ती हिम्मत होते आपल्यामुळे. हो आपल्याचमुळे. कारण हा माझा भारत देश वीरांचा, शूरांचा, संतांचा आणि 121 करोड जनतेचा. अरे मग कुठे ती 120 करोड जनता की फक्त नावालाच? अरे शाळेत असताना शिकलेलो, ये देश है वीर जवानों का. अरे जवान म्हणजे कोण? फक्त तेच का जे सीमेवर असतात. अरे कुठे मेलाय तो माणसाच्या मनातला जवान. अरे हा जमा भारतीयांमध्ये जर भारतीय दिसतो तर तो फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला. आणि इतर दिवशी काय सर्वत्र नुसता अंधकार, अन्याय आणि भ्रष्टाचार. अरे कसली कीड लागली अरे माझ्या या भारताला. पण बस आता बस. कारण माझ्या बाबतीत जे घडले ते मी आणखी कोणाच्या बाबतीत घडू देणार नाही. आणि जर तुम्हालाही असं वाटत असेल ना तर साथ घाला त्या मनातल्या भारतीयाला. सांगा त्याला उठ, जागा हो आणि लढ. कारण मला खात्री आहे की आपण सगळे जर एकत्र आलो ना तर हे साले मुठभर आतंकवादी, मुठभरच काय सगळे एकत्र जरी आले ना तरी हे ज्या देशातून आले त्याच देशात त्यांची मुंडके छाटून परत पाठवू. इतके सामर्थ्य माझ्या भारतात.